जय भीम, नमो बुद्धाय. माझ्या मागे जो आपण ध्वज बघताय, काही लोक त्याला पंचशील ध्वज, काही लोक त्याला पंचरंगी ध्वज असे संबोधतात. पण खऱ्या अर्थाने हा पंचशिलाचा धम्मध्वज आहे. तर आज आपण ह्या धम्मध्वजाबद्दल इतिहास आणि माहिती जाणून घेणार आहोत. तर पहिल्यांदा हा धम्मध्वज 8 जानेवारी 1880 रोजी याची स्थापना करण्यात आली. याची डिझाईन अमेरिकन बुद्धिस्ट कर्नल हेनरी स्टील ऑलकोट यांनी तयार केली व हा धम्मध्वज 28 मे 1885 वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पहिल्यांदा श्रीलंकेतील कोलंबो येथे फडकवण्यात आला. कालांतराने 1952 साली आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेने आंतरराष्ट्रीय धम्मध्वज म्हणून या ध्वजास मान्यता दिली. तर आपण आता या धम्मध्वजाच्या रंगांबद्दल जाणून घेणार आहोत. तर पहिला रंग आहे निळा रंग. निळा रंग हा समानता व व्यापकतेचे प्रतीक आहे. दुसरा रंग आहे पिवळा. तर पिवळा रंग हा मध्यम मार्गाचं प्रतीक आहे. तिसरा रंग आहे लाल. लाल रंग हा दृढ निश्चय, गतिशीलता, ऊर्जा व बलिदानाचे प्रतीक आहे. चौथा रंग आहे पांढरा. तर पांढरा रंग हा शांती व शुद्धतेचे प्रतीक आहे. पाचवा आणि शेवटचा रंग आहे केसरी किंवा भगवा. तर भगवा रंग हा त्यागाचं प्रतीक आहे. भगवान बुद्धांचं चिवर किंवा भिक्खू संघाचं चिवर हे देखील भगव्या रंगाचंच असतं. तर असा हा धम्मध्वज किंवा पंचशील ध्वज प्रत्येक आंबेडकरी अनुयायाने किंवा बौद्ध अनुयायाने आपल्या घरात, विहारात, आपल्या पूजस्थानात जरूर लावावा व 8 जानेवारी या रोजी हा दिवस धम्मध्वज म्हणून साजरा करावा. जय भीम, नमो बुद्धाय.